वर्धेला जवळपास 35 वर्ष झाले आहेत प्रॅक्टिस करत आहे. थोडं थोडं एक एक गुट पाणी पितो ते मेडिसिन चेंज, एका वेळेस एक ग्लास पाणी पितो ती मेडिसिन चेंज. ही खूप मोठी सर्कस होमिओपॅथीमध्ये आहे. लॅक्टोसिस नावाचं मेडिसिन आहे, तर ते कोब्रा स्नेकच्या पॉयझन पासून तयार केलं आहे. तुम्हाला जावं लागेल ऑर्थोपेडिक कडे. तू डोळ्याचे डॉक्टर पण काही नाही करणार. बोन फ्रॅक्चर झालं, 2 तुकडे झाले. इथे कुठलं चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे. जे होऊ शकते ते घेतलं पाहिजे, पण जे नाही होऊ शकत सोडलं. नमस्कार. आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर किशोर कृष्णराव फाले सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज 10 एप्रिल खरं तर सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्मदिवस. या अनुषंगाने होमिओपॅथी दिवस म्हणून हा ओळखला जातो खरं तर त्या संदर्भात आपल्याकडे भेटायला आले आहेत डॉक्टर फाले सर. आणि आज आपण त्यांच्याकडूनच होमिओपॅथी बद्दल असलेले बारीक सारीक सगळी माहिती जाणून घेऊ. आणि होमिओपॅथीला कशी प्रसिद्धी प्रचार हा त्यांनी केला आहे त्यांच्या डॉक्टरकीच्या व्यवसायात. गेली 35 वर्ष ते या व्यवसायात आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात ते काम करतात आहे. तसंच त्यांचं सामाजिकही कार्य आहे. तर आपण त्यांच्याचकडून हे कार्य आज जाणून घेऊ आणि त्याचीच माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. नमस्कार सर. मला असं सांगा की तुमचं शिक्षण म्हणजे आधीपासूनच तुम्हाला डॉक्टरच व्हायचं होतं की म्हणजे? नाही, ऍक्च्युली कसं आहे की आमच्याकडे असं स्ट्रक्चर आहे की माझे आजोबा जे आहेत ते वैद्य होते, जुने वैद्य. त्याच्यानंतर माझी आई होमिओपॅथी डॉक्टरच आहे आणि त्याच्यामुळे मग तो एक स्ट्रक्चर आमच्या फॅमिलीमध्ये आहे, पार्श्वभूमी होती. म्हणून मग मी 12वी सायन्स जेबी सायन्स मधनं केलं. त्याच्यानंतर मी बीएससी केलं विदर्भ महाविद्यालय अमरावतीवरनं आणि VME वरनं. आणि त्याच्यानंतर मग मी DHMS ला नागपूरला ऍडमिशन घेतली. तिथे मी 4 वर्ष DHMS केल्यानंतर 3 वर्ष तिथे मी असिस्टंट प्रोफेसर आणि RMO रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला 10व्यालाच. आणि नंतर मग वर्धेला प्रॅक्टिस सुरू केली. तर आज मला वर्धेला जवळपास 35 वर्ष झाले आहे प्रॅक्टिस करत आहे. आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर 10 वर्षानंतर मग मी होमिओपॅथिक फिलॉसॉफी या सब्जेक्टमध्ये MD केलं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समध्ये. आणि मी त्यावेळेस अहमदनगर काकासाहेब मस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे तिथनं MD केलं. आणि सतत त्या सगळ्या सिक्वेन्समध्ये आता जवळपास 35-36 वर्ष झाले आहे मी होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये आहे. अच्छा. MD करताना तुम्ही फिलॉसॉफीच विषय का निवडला? याचं कारण असं होतं की माझा तो आवडीचा सब्जेक्ट होता. DHMS मध्ये असताना मी होमिओपॅथिक फिलॉसॉफी ह्या सब्जेक्टमध्ये फायनल इयरच्या एक्झाम मध्ये महाराष्ट्रातून फर्स्ट आलो होतो. आणि ऑन एन ऍव्हरेज मध्ये जे मेरिट स्टुडंट होते त्याच्यात महाराष्ट्रात 7वं मेरिट होतो. त्यावेळेस आपल्या इथे डॉक्टर भालेराव जुने डॉक्टर होते, त्यांनी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीला एक अवॉर्ड ठेवला होता की जो होमिओपॅथिक फिलॉसॉफीला फर्स्ट येईल त्याला 500 रुपयाचं त्याच्यामध्ये अवॉर्ड होतं. तर ते मला त्यावेळेस मिळालं होतं. तो एक आवडीचा सब्जेक्ट होता म्हणून मग मी MD साठी पण तोच सब्जेक्ट निवडला. अच्छा अच्छा. पेशंटशी काय कन्सर्न असतो असा फिलॉसॉफीचा, मेडिसिन फिलॉसॉफीचा? खूप महत्वाचा कन्सर्न आहे. आमच्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणं ही मोठी सर्कस आहे. जसं एखाद्याला टेम्परेचर आहे तर त्याला बाकी पॅथीज मध्ये जसं एक फिक्स मेडिसिन आहे की हे तापासाठी ही औषध आहे. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल ॲलोपॅथीमध्ये टेम्परेचरसाठी आहे, पण होमिओपॅथीमध्ये एका टेम्परेचरसाठी 100 मेडिसिन्स आहे. आता त्या 100 मेडिसिन्स मधलं त्या पेशंटला कुठलं मेडिसिन सूट होईल हे रूट कॉज जे आहे ते फिलॉसॉफीमध्ये आहे. कारण आम्ही काय पाहतो की होमिओपॅथीमध्ये पेशंटचं कॉन्स्टिट्युशन, त्याचं बिहेवियर आणि त्याचे सिम्पटम्स. आता सिम्पटम्स का महत्वाचे आहेत? तुम्ही बघितलं असेल की टेम्परेचर एखाद्या व्यक्तीला आहे तर त्याला ताप आहे, डोकं दुखत आहे, सर्दी खोकला आहे. आता एक महत्वाची गोष्ट, एखाद्याला तापामध्ये खूप तहान लागते आणि एखाद्याला तापामध्ये तहानच लागत नाही. हे डिस्टिंग्विशिंग फीचर झालं. ते आमच्यासाठी महत्वाचं झालं कारण ती मेडिसिन चेंज झाली की ज्याला थोडं थोडं एक एक गुट पाणी पितो ते मेडिसिन चेंज, एका वेळेस एक ग्लास पाणी पितो ती मेडिसिन चेंज. ही खूप मोठी सर्कस होमिओपॅथीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे सिलेक्ट करणं, मटेरिया म्हणजे होमिओपॅथीचं मेडिसिनचं सगळं सार आहे त्याच्यात. पण होमिओपॅथिक फिलॉसॉफी हा पिल्लर आहे की जोपर्यंत तुम्ही तिथे परफेक्ट नसाल, तुम्हाला त्या पॅथीचे लॉज माहित नाही, त्या पॅथीचे नियम माहित नाही, सिलेक्शन कसं झालं पाहिजे मेडिसिनचं, पोटेन्सी पण महत्वाची आहे आमच्या याच्यात.
किंवा एक मेडिसिन सिलेक्ट केली, त्याचे पॉवर्स असतात. 30 आहे, 200 आहे, 1M आहे, 10M आहे, 50M आहे, हे पॉवर्स आहे. तर त्याच्यातला त्या पेशंटला कुठला पॉवर सूट होईल, त्याच्यानंतर रिपिटेशन ऑफ डोजेस. पहिलं झालं सिलेक्शन ऑफ मेडिसिन, सेकंड झालं सिलेक्शन ऑफ पोटेन्सी, आणि थर्ड आहे रिपिटेशन ऑफ डोजेस. म्हणजे त्याला ते मेडिसिन 1-1 तासांनी द्यायची आहे, दिवसातून 2 वेळा द्यायची आहे की 4 वेळा द्यायची आहे, हे सगळं डिसाईड होईल होमिओपॅथिक फिलॉसॉफी. तर ज्याचं नॉलेज स्ट्रॉंग आहे आणि सोबतच मेडिसिन नॉलेज स्ट्रॉंग आहे, आणि जोपर्यंत तुमचं मेडिसिन सिलेक्ट प्रॉपर होत नाही, पोटेन्सी सिलेक्ट होत नाही आणि रिपिटेशन डोजेस तुम्ही बरोबर सिलेक्ट करत नाही, पेशंट ठीक होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल बरेचदा की बरेच लोकांच्या कंप्लेंट्स असतात की आम्ही होमिओपॅथी व्हायरल कंडिशनला गेलो डॉक्टरकडे, औषध घेतलं मला तापच कमी नाही झाला. होमिओपॅथी तिथे फेल नाही आहे, तिथे कुठेतरी गडबड झाली आहे डॉक्टरकडनं, म्हणून त्या पेशंटला आराम नाही मिळाला. हे स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. म्हणून मग मी होमिओपॅथिक फिलॉसॉफी तो सब्जेक्ट निवडला, आणि त्या अनुषंगाने मग असं नाही की बा तो एक सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे तर मटेरिया मेडिका सोडून द्या. तुम्हाला मेडिसिनचं नॉलेज पण असणं आवश्यक आहे, आणि तुम्हाला तिथले लॉज जे आहेत ते पण तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. होमिओपॅथीमध्ये मोस्ट ऑफ औषध हे लिक्विड स्वरूपातच असतं है ना? होमिओपॅथीचे सोर्सेस जे आहे हे व्हेजिटेबल्स आहे, केमिकल आहे, मिनरल्स आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो की आमच्या होमिओपॅथीमध्ये एक मेडिसिन आहे लॅकॅसिस. आता लॅकॅसिस जे मेडिसिन आहे हे तयार झालं आहे कोब्रा स्नेकच्या पॉइझन पासून, है ना. तुम्ही पहा एखाद्याला सुद्धा साप चावला तर त्याला आपण एक वेनम देतो, अँटी वेनम देतो, ते सिव्हिल हॉस्पिटलला मिळते. ते कशापासून तयार होते? ते वेनम तयार होते सापाच्या पॉइझन पासूनच, आहे ना. तर तसंच एक लॅकॅसिस नावाचं मेडिसिन आहे, तर ते कोब्रा स्नेकच्या पॉइझन पासून तयार केलं आहे. पण आमच्या इकडे जे मेडिसिन ते पोटेंटाईज असते, आम्ही त्याला शुद्ध करतो, मग त्याचे पोटेन्सीज डायल्युशन्स मध्ये कन्वर्ट करून मग ते पेशंटला देतो. जसं सांगितलं की व्हेजिटेबल्स आहे, मिनरल्स आहे, मेटल्स आहे, केमिकल आहे, ह्या सगळ्यांचा वापर होमिओपॅथीमध्ये आहे, पण सगळं शुद्ध फॉर्म मध्ये आहे, म्हणून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स पेशंटला राहत नाही. आपण ज्यांची जयंती साजरी करतो, डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, तर त्यांनी जेव्हा याची सुरुवात केली त्यांच्याबद्दल काही माहिती सांगा. बिलकुल, मी सांगतो की 1700 सिक्वेन्स मध्ये त्यांचा जन्म 1755, 10 एप्रिल 1755 त्यांचा जन्म झाला. बेसिकली जर आपण पाहतो म्हटलं ना की ते ॲलोपॅथ्स होते. डॉक्टर हॅनिमन जे आहे ना ते ॲलोपॅथ्स होते, फार्मासिस्ट होते. तर ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायचे, पण ते करताना त्यांना कुठेतरी डिस्टर्बन्स आलं की पेशंटला साईड इफेक्ट दिसायला लागले किंवा रिपिटेशन्स होतं. जसं स्किन डिसीज मध्ये औषध दिल्यावर पण ते कमी होत आहे, औषधाचा पॉवर बंद झाला की पुन्हा पलटून येत आहे, म्हणजे ही पॅथी कुठेतरी डिस्टर्ब करत आहे असं त्यांना वाटलं. मग असंच रिसर्च करताना त्यांना एकदा काय झालं की सिंकोना ऑफेन्सनॅलिस, त्याला चायना म्हणतो आम्ही होमिओपॅथीमध्ये, त्याच्यात त्यांना असं लक्षात आलं की हे मेडिसिन पेशंटला दिल्यावर याचे त्या म्हणजे पॉवर जो आहे त्या वनस्पतीचा त्या पेशंट्समध्ये पण सिम्पटम्स दिसत आहे. तिथे त्यांना स्ट्राईक झालं की काहीतरी वेगळं आहे, याच्यात प्रूव्हिंग केलं पाहिजे. मग त्यांनी प्रूव्ह करून मग तो जो एक टर्निंग पॉइंट होता तिथनं होमिओपॅथीचा उगम झाला. पण याला खूप वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टी करताना. जनरली 18व्या सिक्वेन्स मध्ये 1800 मध्ये याचं मग प्रचलन झालं, रिसर्चेस झाले, मग त्यांनी हळूहळू होमिओपॅथीला वर आणलं. आणि 10 एप्रिलला त्यांचा जन्म होता, पण मला असं की लास्ट एंडिंगला 1700च्या किंवा प्रायमरी फर्स्ट 1800 मध्ये होमिओपॅथीचा उगम चांगल्या प्रमाणात झाला. त्यावेळेस जर्मनी, फ्रान्स, अमेरिका म्हणजे मिडल ईस्ट मध्ये पण बऱ्याच प्रमाणात किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये पण होमिओपॅथी चांगल्या प्रमाणात प्रचलित होती. आणि टप्प्याटप्प्याने मग ते आपल्या इकडे एशियन कंट्रीजमध्ये आली. सुरुवातीला आपल्या इंडियामध्ये त्याचं आगमन झालं ते कलकत्ता म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये. सुरुवातीला वेस्ट बेंगॉलला ती इंट्रोड्यूस झाली. आणि तसं जर पाहतो म्हटलं तर होमिओपॅथी ही त्या काळामध्ये मिडल क्लास लोकांची पॅथी नव्हतीच. तिथे राजे महाराजे रेअरच होते, खूप रेअर डॉक्टर्स होते, आणि मेडिसिन घेणारे लोक पण खूप रेअर होते, पण ते क्लास 1 वाले होते. खालच्या स्ट्रक्चरला तो नव्हताच. पण कालांतराने मग जसं जसं त्याचं प्रचलन इंडियामध्ये झालं, कॉलेजेस निघाले. आता तर गव्हर्नमेंट कॉलेजेस पण आहे होमिओपॅथीचे. महाराष्ट्रात एकच कॉलेज आहे जळगावला, तर बाकी पण कॉलेजेस आहे. आणि आयुष्य अंडर आल्यामुळे आता होमिओपॅथीला खूप जास्त प्रमाणात त्याचं प्रचलन आणि प्रसार झाला आहे.
आयुषचे सिव्हिल हॉस्पिटल्स आहे की त्यांनी डॉक्टर्स अपॉइंट केले आहे की ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ट्रीटमेंट पेशंटला देतात. तर आताचं स्ट्रक्चर जे आहे होमिओपॅथी ही क्लास 1 मध्ये आली आहे. म्हणजे तळागाळातल्या लोकांपासून सुपर क्लास 1 पर्यंत सगळे लोक होमिओपॅथीला प्रिफर करतात. आणि होमिओपॅथीचा हा एक फायदा आहे की क्रॉनिक डिसीज मध्ये खूप चांगलं काम करते, की रिपिटेशन्स राहत नाही आणि नवीन रिसर्चर्स प्रमाणे अॅक्यूट डिसीज मध्ये पण खूप चांगलं काम करते. म्हणजे टायफॉइड राहाव, मलेरिया राहाव, अजून कुठलाही अॅक्यूट कंडिशन, व्हायरल फिवर आहे, तिथे पण होमिओपॅथी खूप चांगल्या प्रमाणात काम करते. पण होमिओपॅथी असं म्हणजे इमर्जन्सी मध्ये क्युअर करणारी पॅथी आहे असं म्हणूया का? नाही. आता बघा, प्रत्येक पॅथीचं एक महत्व आहे. जसं आता एखाद्याचा मोतियाबिंदू कॅटरॅक्ट हा मॅच्युअर्ड झाला, पिकला तो एका शब्दात, तर तिथे ॲलोपॅथी डॉक्टर पण काही नाही करू शकत, आयुर्वेदिक वाला पण नाही करू शकत आणि होमिओपॅथी वाला पण नाही. तिथे ॲलोपॅथीचा जो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे तोच त्याला ट्रीट करून ऑपरेट करून करावा लागेल. सेकंड एक्झाम्पल, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि बोन फ्रॅक्चर झालं, 2 तुकडे झाले, तिथे तुम्हाला जावं लागेल ऑर्थोपेडिक कडे. तो डोळ्याचे डॉक्टर पण काही नाही करणार, तुम्हाला जावं लागेल ऑर्थोपेडिक कडे. तर हे स्ट्रक्चर आहे. प्रत्येक डॉक्टरचं, प्रत्येक पॅथीचं एक महत्व आहे आणि त्याला घेऊनच चाललं पाहिजे. तिथे दावा नाही केला पाहिजे की ते हार्ट, बरेचसे लोक करतात असे, पण ते खोटे दावे आहे की ते हार्ट तुटलं तर मी होमिओपॅथीने ठीक करेन. असे चॅलेंजेस नाही घेतले पाहिजे. अच्छा, असे चॅलेंजेस घेऊच नाही. आजाराशी खेळ करूच नाही, कारण त्या व्यक्तीच्या आजारासोबत त्याच्या आरोग्याशी पण खेळणं आहे. तर त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे की जे होत असेल, आणि बऱ्याचशा गोष्टी होतात होमिओपॅथीनी. जसं आता किडनी स्टोन घ्या, गॉल बॅडर स्टोन घ्या, लेडीज मध्ये युटेराईन फायब्रॉइड्स, पीसीओडी किंवा ब्रेस्ट मधल्या नोड्यूल्स, ॲलोपॅथीमध्ये एकच सिक्वेन्स आहे, तो म्हणजे ऑपरेट करायचा. ऑपरेशन शिवाय जाणार नाही. पण आम्ही मल्टिपल केसेसमध्ये आम्ही विदाऊट ऑपरेशन ठीक केलं. आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत त्यांचे, बिफोर सोनोग्राफी आणि आफ्टर सोनोग्राफी. किडनी स्टोनचे तर माझ्याकडे मल्टिपल, म्हणजे मी 27 mm पर्यंतचा स्टोन विदाऊट ऑपरेशन फोडून काढलेला आहे. म्हणजे युरिनच्या वाटेत तो बाहेर निघून जातो. तर होमिओपॅथीला हे महत्व आहे ना की आपण सर्जिकल केसेसला पण ठीक करू शकतो. होमिओपॅथी ही सर्जिकल केस आहे. ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन नाही याच्यासाठी. किडनी स्टोनला, गॉलब्लॅडर स्टोनला, युटेराईन फायब्रॉइड्सला किंवा पीसीओडीला मेडिसिन नाहीच आहे. ते तुम्हाला शेवटी ऑपरेट करायलाच लावतात. तर ते स्ट्रक्चर आमच्याजवळ आहे, आम्ही ते करू शकतो. तर ते चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे. जे होऊ शकते ते घेतलं पाहिजे, पण जे नाही होऊ शकत सोडलं पाहिजे. होमिओपॅथी म्हणजे खरं तर पेशंटला पेशन्स पाहिजे, असं पेशन्स पाहिजे. आता नाही, पेशन्स का बरं पाहिजे? जेवढी वेळ ज्याला लागणार तेव्हा लागणार आहे. आता समजा तुम्हाला किडनी स्टोन आहे, तो 3-4 mm चा आहे, तर 3 महिने ऍटलिस्ट लागेलच. मग एक तर तू औषध घे आणि 3 महिन्यात ठीक हो, नाही तर मग तुझा दुसरा पर्याय आहे सर्जरी. आता सर्जरीमध्ये काय, फिजिकल लॉस आहे, फायनान्शियल लॉस आहे आणि सायकोलॉजिकल लॉस आहे. त्याचा पैसा पण जाईल, शरीराशी छेडछाड होईल आणि मेंटली डिस्टर्ब होईल ना तो काही प्रमाणात, किंवा कुठे ना कुठे काहीतरी रप्चर झाला आहे. होमिओपॅथीमध्ये औषधांचा साईड इफेक्ट नसतो, म्हणजे डोसेस जरी फार लॉंग टर्म पर्यंत घेतले तरी त्याचे साईड इफेक्ट असतात की नसतात? बिलकुलच नाही, साईड इफेक्ट नाही आहे, पण मेडिसिनल ऍग्रिवेशन राहते. जसं आता मेडिसिनल ऍग्रिवेशन म्हणजे कसं की स्किन डिसीजचा एक पेशंट आहे ज्याला एक्झिमा आहे किंवा सोरायसिस आहे. हे ॲलोपॅथीमध्ये इनक्युअर डिसीजेस आहे, सोरायसिस लवकर ठीक होत नाही. तर आमच्याकडे आलेला पेशंट हा फिरून आलेला असतो. म्हणजे तो पहिले ॲलोपॅथी, आयुर्वेदिक सगळं करून घेतो आणि जेव्हा तो थकला की मग इकडून तिकडून ऐकून एक काहीतरी ट्राय होमिओपॅथीचा केला पाहिजे. तर आमच्याकडे येतो, आम्ही त्याला सांगतो की बा तुझं आता काय झालं की तू ॲलोपॅथी औषध घेतल्याबरोबर तुला आराम झाला, पण औषध घेतलं तोपर्यंत तुला आराम होता, औषध बंद केल्यानंतर तुला पुन्हा त्रास झाला. आता होमिओपॅथी याच्या व्हाईस वर्सा आहे. जे सपरेशन आहे, जे शरीरात दबलं आहे, एक तर आजाराचं सपरेशन आणि मेडिसिनमुळे तू जे दाबून ठेवलं, आता होमिओपॅथी याच्या उलट करेल, ते आम्ही वर काढू. जोपर्यंत ते सपरेशन बाहेर नाही येणार तोपर्यंत समूळ निघणारच नाही ना, ते पॉसिबलच नाहीये निघणं. तर मेडिसिनल ऍग्रिवेशन याला म्हणतो की आम्ही जे डोसेस देतो त्यांनी त्याचा त्रास वाढतो. म्हणजे स्किन डिसीज असेल तर त्याला स्कार येईल, छोटे छोटे दाणे येतील, इचिंग राहील, तर हा त्रास तुझा वाढेल. ती तुझ्या सहनशक्ती असेल तर तू होमिओपॅथी घे, नाही तर मग तू जसं सुरू आहे तसं राहू दे. याला म्हणतो की साईड इफेक्ट जे आपण म्हणतो ना, हे साईड इफेक्ट नाही आहे, आम्ही शरीराचं शुद्धीकरण करत आहे. जोपर्यंत ती डिसीज बाहेर काढणार नाही तोपर्यंत समोर जाणार नाही.
त्याचं स्ट्रक्चर असं आहे. अशा पद्धतीने ते औषधोपचार हा आहे मेडिसिन तसं. मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या मार्फत आता आयुर्वेद योग आणि तुमच्या होमिओपॅथीलाही बरंचसं आता वाव मिळत आहे, प्रचारही होत आहे, प्रसारही होत आहे. तर आता तुम्हाला 35 वर्ष आधी आणि आता होमिओपॅथीमध्ये बदल वाटतात का? खूप बदल आहे. 35 वर्ष पहिले तर जेव्हा मी दवाखाना टाकला एक मुजके होमिओपॅथ स्पर्धेमध्ये होते. आजच्या क्षणाला जर तुम्ही पाहाल तर 50च्या वर होमिओपॅथ आहे. 50च्या वर होमिओपॅथ असून आयुषनी जे अपॉइंट केलेले डॉक्टर्स आहेत सिव्हिल हॉस्पिटलला ते पण प्रॅक्टिस, त्यांची पण चांगली प्रॅक्टिस आहे. आणि तालुका लेवलला पण त्यांनी जिथे त्यांची PSCs आहे तिथे पण सुरू केले आहे. तर त्याच्यामुळे होमिओपॅथीचा आताचा आणि 35 वर्षाचा जर आपण विषय काढला तर होमिओपॅथी आता खूप ऍडव्हान्स आहे आणि प्रत्येक वेळेस नवीन रिसर्च होत आहे. होमिओपॅथीमध्ये पण रिसर्च इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटने तयार केले आहे. तिथे पण नवीन रिसर्च होतात, नवीन मेडिसिन्स, आणि त्याचा फायदा हा डॉक्टरला पण आहे आणि पेशंट्सला पण होत आहे. पूर्वी औषधं इतकी नव्हती, तेवढी मेडिसिन्स नव्हती, लिमिटेशन्स होते. पुन्हा आता जसं आता एक नॉर्मल होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या, हे स्ट्रक्चर प्रत्येकाला माहित आहे की त्या बारीक बारीक गोळ्या असतात, त्या घ्यावं लागते गोळ. पण आता तुम्हाला कॉस्मेटिक रेंज पण होमिओपॅथीमध्ये आहे, सिरप्स पण आहे, हेअर ऑइल, शॅम्पू, सगळ्या गोष्टी होमिओपॅथीमध्ये येतात. आणि असं नाही की होमिओपॅथीच्याच काही कंपन्या, ॲलोपॅथिक कंपनी पण याच्यामध्ये आल्या आहेत. त्यांनी ग्लॅक्सो आहे किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या, त्यांनी पण होमिओपॅथिक पेटंट सुरू केले. आता मोठ्या कंपन्या होमिओपॅथीकडे डायव्हर्ट होत आहे, म्हणजे इथे काहीतरी मार्केट त्यांना दिसलं किंवा होमिओपॅथीमध्ये काहीतरी स्ट्रक्चर वाढत आहे, तर त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी मग आता ते आले. म्हणजे ते एक सेकंडरी झालं. म्हणजे होमिओपॅथी हे पेटेंट बेस्ड पॅथी नाहीच आहे. होमिओपॅथी जनरली जे आपण डायल्युशन जे घेतो ना तेच महत्वाचं आहे, हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे. पण मला हे सांगायचं आहे की नवीन रिसर्च प्रमाणे सगळ्या गोष्टी आल्या. जसं आता आमच्या होमिओपॅथीमध्ये तुम्ही हेअर ऑइल वापरा, शॅम्पू वापरा, केमिकल्स नाही आहे, त्याच्या शरीराला साईड इफेक्ट्स नाही, तर त्याच्यामुळे लोक इझिली ते वापरायला लागले. म्हणजे 2-3 औषधांचं कॉम्बिनेशन असतं बऱ्याचदा, म्हणजे पेशंट नाही. होमिओपॅथीमध्ये एक खूप महत्वाचं आहे की सिंगल डोस. म्हणजे आमच्या मी तुम्हाला जे म्हटलं ना, सिलेक्शन ऑफ मेडिसिन, सिलेक्शन ऑफ पोटेन्सी आणि रिपिटेशन ऑफ डोजेस, हे 3 पिल्लर्स आहे होमिओपॅथीचे. ज्याला हे 3 पिल्लर्स जमले तो होमिओपॅथीमध्ये सक्सेस. आणि ज्याच्यातला एकही पिल्लर त्यांनी गडबड केला, मेडिसिन चुकली, पॉवर चुकला, डोजेसचे रिपिटेशन चुकले, तर पेशंटला रिझल्ट नाही मिळणार ना. त्याला रिझल्ट नाही मिळाला, एक पेशंट तुमच्याकडून ठीक होऊन गेला तर तो 100 लोकांना तुमच्याकडे घेऊन येईल. पण एक पेशंट तुमच्याकडून खराब होऊन गेला तो 1000 लोकांना खराब करेल. आणि होमिओपॅथी पण त्याच्यात डिस्टर्ब होईल की होमिओपॅथीचं मी औषध घेतलं 6 महिने, मला आरामच नाही. असेही लोक आहे की मी होमिओपॅथीचं औषध घेतलं, अभिमानाने सांगतात की मला 2 महिन्यात त्रास चालला गेला, किडनी स्टोन कमी झाला, बाकीचे आजार कमी झाले, है ना. हे का बरं शक्य झालं? त्या 3 पिल्लर्समुळे. तर हे 3 पिल्लर्स ज्याला जमले, आणि हे 3 पिल्लर्स अवलंबून आहे फिलॉसॉफीवर. आता जसं तुम्ही म्हटलं की कॉम्बिनेशन हे घातक आहे. कॉम्बिनेशन मेडिसिन एकच सिलेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याचे रिपिटेशन डोजेस प्रॉपर सिलेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही 3-4 मेडिसिन मिळून जर एखादा पेशंट, एखादा ताप आला, मी हे दिलं, कुठल्या मेडिसिनने आराम झाला कसं कळेल? आहे ना. मी तुम्हाला जे सांगितलं ना की होमिओपॅथीमध्ये सिम्पटम्स जे आहे ना, म्हणजे एक सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हे आमचं एक ब्रीद वाक्य आहे ना, की काट्या, मराठीमध्ये म्हणजे काट्याने काटा काढणे, हा सगळा सिक्वेन्स आहे. तर तो त्याचा अर्थच हा आहे की त्या पेशंटचे सिम्पटम्स आणि त्या मेडिसिनचे सिम्पटम्स हे मॅच व्हायला पाहिजे, तर तो पेशंट लवकर ठीक होईल, है ना. ते जर मॅच नाही झाले तर तो ठीक नाही होणार. म्हणून एक सिंगल मेडिसिन खूप महत्वाची आहे. कॉम्बिनेशन्स ते आता भरपूर निघाले आहे. म्हणजे पेटेंटमध्ये पण कॉम्बिनेशन्स आहे की एक 8-10, जसं एखाद्याला रुमॅटिझम आहे, 10 मेडिसिनचा एक बंच केला, एक पेटेंट तयार केलं, त्याच्यात टाकून दिलं. कुठलं ना कुठलं मेडिसिन वर्क करणारच आहे, पण ते पूर्णपणे ठीक करेल असं नाही म्हणता येणार. होमिओपॅथिक जो सिंगल डोज आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत तुमचं ते प्रॉपर सिलेक्शन राहणार नाही तोपर्यंत तो पेशंट ठीक नाही होणार. असं. आणि ॲलोपॅथीमध्ये जसं सर्जरी केली जाते, जसं BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी, मेडिसिन अँड सर्जरी. तर हे सर्जरी पण होमिओपॅथीमध्ये होतात का? नाही, बिलकुल नाही. आम्हाला सब्जेक्ट आहे सर्जरी, तो ॲलोपॅथी मध्ये जो सब्जेक्ट आहे, जो सिलेबस आहे तोच आम्हाला आहे, सेम तसंच. आणि आम्हाला जे टीचिंग जे यायचे टीचर्स जे यायचे ते पण सर्जनच होते. म्हणजे आम्हाला DHMS ला असताना डॉक्टर गुप्ता आहे, दीक्षाभूमी समोर, ॲनोरेक्टल स्पेशालिस्ट आहे, पाईल्सचे स्पेशालिस्ट आहे, प्रवीण गुप्ता, ते सर्जन, त्यांनी आम्हाला सर्जरी त्यावेळेस शिकवलं. तर सब्जेक्ट वाईज जर पाहतो म्हटलं तर सर्जनच तुम्हाला शिकवेल सर्जरी.
डिटेलमध्ये शिकवल्या जाईल, पण सर्जरी होमिओपॅथीमध्ये अलाऊ नाही. एक ते BHMS जो सिक्वेन्स त्यांनी केलाय की बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिकल अँड सायन्स, तर तो या सगळ्या सिक्वेन्स मध्ये लागू आहे, पण सर्जरी होमिओपॅथीमध्ये नाही. कुठलीच सर्जरी आम्ही करत नाही. इव्हन स्टिचेस वगैरे जो स्ट्रक्चर असते ना, ते पण नॉर्मल याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये नाहीच आहे तसं. आता CCMP म्हणून एक नवीन कोर्स गव्हर्नमेंटनी सुरू केला आहे, पण तो सध्या वादाच्या याच्यात आहे. तुम्ही ऐकलं असेल की इंटेरियरला काय प्रॉब्लेम होता की ॲलोपॅथी डॉक्टर जात नाही, तर तिथे होमिओपॅथी जे डॉक्टर्स आहे ते सेवा द्यायचे. त्याच्यामुळे ती ग्रामीण व्यवस्था आरोग्याची टिकून होती. तर बऱ्याचशा डॉक्टर लोकांवर कारवाई व्हायची की हा होमिओपॅथी डॉक्टर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो, फूड अँड ड्रग्स तर्फे त्यांच्यावर कारवाई व्हायची. तर गव्हर्नमेंटनी एक मार्ग काढला, एक CCMP म्हणून कोर्स काढला की तो 1 वर्षाचा कोर्स तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे जिथलेही आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही ॲलोपॅथिक कॉलेजेस आहे गव्हर्नमेंटचे, तिथे त्यांना 1 वर्षाचा तो कोर्स करून घेतला आणि तुम्ही मग काही ड्रग्जला परमिशन दिली ॲलोपॅथीचे की तुम्ही हे करू शकता, वापरू शकता. तर ते सुरू झालं होतं, पण जनरली IMAने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं किंवा ते त्यांचंही तसं एका दृष्टिकोनातून बरोबर आहे की 5.5 वर्ष आम्ही मेहनत करून MBBS होतो आणि तुम्ही हे लिमिटेड कोर्सेस करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिसची परमिशन कशी दिली. तर ते सध्या वादाच्या याच्यामध्ये आहे. त्याच्यातून काय मार्ग निघतो माहित नाही, पण काही डॉक्टर्सला आता ही परमिशन आली आहे की ते इंटेरियरला करू शकतात. तिथपर्यंत ती सुविधा पोहोचवण्यासाठी एक तो गव्हर्नमेंटचा दृष्टिकोन हाच होता की ग्रामीण भागात ती वैद्यकीय सेवा जायला पाहिजे, कारण इतक्या इंटेरियर मध्ये ॲलोपॅथीवाले जात नाही जनरली. जसं आपल्या विदर्भात मेळघाट आहे, ते हा भाग आहे, गडचिरोली सारखा दुर्गम भाग आहे, अजूनही तिथे आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात नाहीच आहे. त्या लोकांना अजूनही स्ट्रगल करावं लागतं. बरोबर आहे. तर हे IMAने त्याच्यावर नाही म्हटलं नाही. कोर्टात केस सुरू आहे त्यांची, त्याच्यातून काय मार्ग निघतो माहित पडेल. हे होमिओपॅथीचं औषध बऱ्याचदा लिक्विड स्वरूपात आपण जिभेवर घेतो, पण ते म्हणजे वर्क कसं करतं, म्हणजे ते असं म्हणजे वर्क कसं होतं त्याचं ऍक्च्युअली कसं शरीरात जातं? नाही मी सांगतो ना, कसं आहे की आपल्या शरीरात 2 प्रकारचे ब्रेन्स आहेत. एक ब्रेन जो सगळ्यांना माहित आहे तो वर्क करतो. सेकंड ब्रेन हे ऍब्डोमेन मध्ये आहे, त्याचं नाव आहे लिव्हर. लिव्हर जे आहे ना हे डिसाईड, तुम्ही बघा एक्झाम्पल, तुम्हाला कधी रोज वॉमिटिंग होत नाही, तुम्हाला रोज लूज मोशन होत नाही, तुमच्या खाण्यात किंवा पिण्यात काही गडबड झाली तर शरीर ते बाहेर फेकून देते पाणी, किंवा मग तुम्हाला लूज मोशन लागेल. लूज मोशन हे रेग्युलर सिम्पटम्स नाही आहे ना आपलं. हे डिसाईड कोण करते की तुमच्या पोटात जी वस्तू गेली ती तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, हे डिसाईड करते सेकंड ब्रेन, आणि ते आहे लिव्हर. लिव्हरचं काम काय आहे की जे आलं ते त्याला ऑब्झर्व करतो की हे काय आहे, मेडिसिन आहे, फूड पार्टिकल्स आहे, याला कुठे पाठवायचं. जसं आयरन आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, B12 आहे, व्हिटॅमिन D आहे, आपल्या शरीरातच तयार होत आहे ना. पण हे सप्लाय कोण करत आहे, कुठे पाठवत आहे, कोण करत आहे, हे वर्क करते लिव्हर, की आयरन कुठे पाठवायचं आहे, पाणी आलं पाण्याला कुठे पाठवायचं आहे, ब्लड मध्ये काय गेलं पाहिजे, याचं पूर्ण मॅनेजमेंट लिव्हरकडे असते. तर जेही मेडिसिन पोटात गेलं, तसं आता तुमचं डोकं दुखून राहिलं, तुम्ही एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली किंवा होमिओपॅथीचा एक डोस घेतला, तर तो घेतल्यावर तुम्हाला 1 तासाने बरं वाटते, ब्रेन पर्यंत पोहोचलं ना ते. म्हणजे तुम्ही जिभेवर एक औषध घेतलं किंवा ते पोटात गेलं, ते ब्रेन पर्यंत कसं पोहोचलं, ही सिस्टीम मॅनेज करणारं काम करते लिव्हर, है ना. ह्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे लिव्हरचा. पण होमिओपॅथिक मेडिसिन ऍब्सॉर्ब थ्रू माउथच होऊन जाते, कारण नर्व्स असतात बारीक बारीक, ती लगेच ऍब्सॉर्ब होते. ऍब्सॉर्ब झालं की मग ते त्या पद्धतीने वर्क करायला लागतं. म्हणजे जिभेवर घेतलं की ते पहिले ब्रेन मध्ये ऍब्सॉर्ब होऊन जाईल तिथनं, ऍब्डोमेन मध्ये पण जाईल आणि नर्व्सच्या थ्रू ऍब्सॉर्ब होऊन ते वर्क करायला लागेल. असं त्याचं नॉर्मल सिक्वेन्स आहे. अच्छा, हे तर झालं होमिओपॅथी विषयीचं. पण तुमचं बाकी सामाजिक कार्य पण खूप आहे, म्हणजे ते कसं तुम्ही म्हणजे एवढ्या व्यस्त वेळात ते कसं मेंटेन करता? नाही, आता कसं आहे की मी लॉयन्स क्लबशी जुळून आहे किंवा आमचं होमिओपॅथिक असोसिएशन आहे, आमचे रेग्युलर कॅम्प सुरू राहतात, लॉयन्स क्लबच्या पण ऍक्टिव्हिटीज भरपूर सुरू राहतात. तर तो एक वेळ आम्ही तेवढा देतो, म्हणजे आमच्या फावल्या वेळातून तेवढा वेळ काढून आम्ही देतोच. त्या एखाद वेळेस त्याच्यासाठी आमचं प्रॅक्टिस पण एक दिवस बंद राहते, पण ते आता ह्या सगळ्या सिक्वेन्स मध्ये करावं लागतंय. तुम्ही मग विदर्भातले सगळे जिल्हे कव्हर केले का, म्हणजे या अनुषंगाने तुमचं शिबिर होत असतील, जनरली कॅम्पेन होत असेल? जनरली मॅक्झिमम जे आहेत हे वर्धा जिल्ह्यात जास्त आहे. तसं आता आमचं लॉयन्स क्लबचं स्ट्रक्चर आहे, तर आम्ही काय करतो की
सेवाग्रामला एक युनिट आहे आमचं. इथे मोतियाबिंदूंचे ऑपरेशन आम्ही फ्री करतो दरवर्षी. 3 ते 4,000 ऑपरेशन जवळपास होतात. मग आता हे पेशंट आम्ही आणतो कुठनं 3-4,000? कारण मॅक्झिमम असं पाहतो म्हणजे इंटरला कॅम्प सुरू राहतात. तर आम्ही काय करतो की एखाद्या संस्थेशी संलग्न होऊन एका खेड्यामध्ये कॅम्प घेतो. जसं चंद्रपूर, गडचिरोली, आपल्या इकडले जसं बांगडापूर आहे, आदिवासी एरिया जो इकडला आहे, तिथे आम्ही ती व्हॅन पाठवतो, डॉक्टर्स पाठवतो. ते लोक कॅम्प घेऊन सर्च करतात आणि त्यांचे मॅच्युअर्ड झालेले कॅटरॅक्ट आहे. मग आम्ही एका वेळेस 10 लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतो. त्यांचा जाण्याचा खर्च आम्हीच करतो. जेवणाचा, राहण्याचा सगळा खर्च आम्ही करतो. आणि ते ऑपरेशन झाल्यावर त्यांना चष्मा पण आम्हीच देतो तयार करून नवीन, आणि त्यांना पोहोचवून देतो. तसं 10-10च्या बॅचेस आम्ही इथे आणून ते एक आमचं काम रेग्युलर सुरू असते. आणि बाकी होमिओपॅथीचे कॅम्प्स आम्ही इंटरनेटला घेत असतो. त्याच्यात रुग्णसेवा म्हणजे त्यांचं चेकअप होतो किंवा त्यांना मग मेडिसिन जे काही द्यायची फ्रीमध्ये ते आम्ही अधूनमधून करत राहतो. पण हे असोसिएशनच्या थ्रू होते. एक सिंगल डॉक्टर हे वर्क करत नाही. म्हणजे आमची जी असोसिएशन आहे, जसं लायन्स क्लबचे आमचे मेंबर्स आहेत, तर ते सगळे मिळून हे काम करतात. किंवा मग आमच्या असोसिएशनचे जे डॉक्टर्स आहेत ते सगळे मिळून ते काम करतात. सोशल वर्क करतात तुम्ही. सोशल वर्क सुरूच असते. हो, म्हणजे रुग्णांपर्यंत तुम्ही स्वतःच जाता. स्वतः जातो. मोठंच काम आहे तसं ते. आणि ऍक्च्युली हे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीचा वाद ऍक्च्युली पुष्कळ वर्षापासून आहे. तर तो आता बऱ्यापैकी मिटला असं वाटतं का तुम्हाला? की अजूनही नाही, हा वाद नाहीच आहे. म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला जे म्हटलं ना, प्रत्येक पॅथीचं एक महत्व आहे. ॲलोपॅथीचं महत्व त्यांच्या जागेवर आहे, आयुर्वेदिकचं महत्व त्यांच्यावर, आणि आमचं होमिओपॅथीचं आमच्या ठिकाणी. आता मी तुम्हाला उदाहरण सांगितले की काही काही डिसीज ॲलोपॅथीमध्ये होत नाही. ठीक, पर्याय नाही की मग सर्जरीच त्यांना करावं लागेल. तर मग त्या सिक्वेन्समध्ये लोकांनी होमिओपॅथी ट्राय करायला पाहिजे. एकदा एक चान्स द्यायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं किडनी स्टोन आहे, गॉल ब्लॅडर स्टोन आहे, तुम्हाला डॉक्टर सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल. तर तुम्ही एकदा होमिओपॅथी ट्राय करून पहा. एवढं आहे की ते वाढणार नाही, तुमचं ठीकच होईल. आणि ठीक झालं तर तुमचं तो एक 3 तासात तुम्ही वाचले, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक तिन्ही तुम्ही फ्री होऊन जा. पण तो वादवाला स्ट्रक्चर नाही. काही लोकांनी त्याला असं वेगळं स्वरूप दिलं असेल. तर आमचं वर्धेमध्ये आम्ही सगळ्याच असोसिएशनशी जोडून आहे. जसं मी लॉयन्स क्लबला आहे, आमचे जे मेन आहे डॉक्टर अदलकी सर, काय स्पेशालिस्ट आहे ना. तर सगळ्यांशी आम्ही जुळूनच आहे. नाही असं स्ट्रक्चर नाहीये. पण ते काही ठिकाणी समजा काही असं, आता जसं CCMP वाला विषय आला, तर ते एक मतभेद होत असतात. मनभेद नाहीये, पण मतभेद होत राहतात. ते तर चालणारच. इतरही काही छंद तुम्ही या व्यस्त वेळात कसे जोपासता सर? वेळ काढून जे पॉसिबल होईल ते आम्ही करतो. आता त्याच्यात कसं आहे की सगळ्यात जास्त महत्वाचा जो स्ट्रक्चर आहे तो आमचा क्लिनिक आहे. कारण आमच्याकडे वर्धेतले किंवा बाहेर गावून येणारे पेशंट्स असतात. मग आपण जागेवर जर नाही आहे तर मग ते डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्राधान्य ते आहे. आणि सेकंड प्राधान्य आम्ही हे ठेवतो की लोकांची सेवा पण व्हायला पाहिजे. गरीब लोकांना जसं आता एखाद्याकडे पैसे नसेल, तो आला आमच्याकडे की मला 35 वर्ष झाले, पण मी कधी कन्सल्टेशन आजपर्यंत घेतलं नाही. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या पेशंटकडनं कन्सल्टेशन नाही घेतलं, फक्त मेडिसिनचे चार्जेस. किंवा माझ्याकडे कोणी बीपी, अनोळखी व्यक्ती, डॉक्टर साहेब मला बीपी चेक करायचा आहे, मी त्याच्याकडनं कधीच पैसे घेत नाही. किंवा एखादा व्यक्ती रिपोर्ट्स घेऊन येतो की डॉक्टर साहेब मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा साहेबांना दाखवून द्या, याच्यात काही होऊ शकते का. तर रिपोर्ट्स चेक करत मी त्यांना सांगतो की हे होमिओपॅथीने होईल किंवा नाही होणार, तुम्ही डिसाईड करा, होऊ शकत असेल तर माझ्याकडे घेऊन या. तर ते आतमध्ये आजकाल कसं आहे की डॉक्टरच्या चेंबरच्या आतमध्ये गेले की 100-200 द्यावं लागते. ती सेवा माझ्याकडे नाही आहे. याचा मला आनंद आहे. सर, ही होमिओपॅथीमध्ये प्लेसिबो ही संकल्पना काय आहे नेमकं? प्लेसिबो हे मॅजिक आहे होमिओपॅथीचं. कसं की जसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी आता. माझ्याकडे एक पेशंट आला, त्यांनी सांगितलं की सर मला वार्ड्स आहे, मोस जे येतात ना अंगावर, त्याला वार्ड्स म्हणतात. तर हे आहे 3 वर्षापासून. आणि मी ॲलोपॅथी घेतलं, ॲलोपॅथीमध्ये तर मेडिसिन नाहीच आहे, मग ते कट करून त्याला कॉट्रॅक्शन म्हणतात, ते करतात. आणि मी होमिओपॅथी औषध पण 1 वर्षापासून घेत आहे, पण माझे वार्ड्स कमी नाही झाले. आणि त्यांनी मला होमिओपॅथिक मेडिसिनचे नाव पण सांगितले. मी कॉस्टिकम घेतलं, मी ऍसिड नायट्रिकम घेतलं, किंग ऑफ सायकोटिक मेडिसिन थुजा आहे, जे मॅक्झिमम लोकांना माहित आहे का, वार्ड्स म्हणजे थुजा जनरलच्या, ते मी घेतलं. आणि या पॉवरचं घेतलं. म्हणजे मी 10,000 पॉवरचं थुजा घेतलं. म्हणजे मला डॉक्टरने दिलं, घेतलं म्हणजे डॉक्टरने मला दिलं. त्याला नॉलेज असेल थोडं होमिओपॅथीचं. मी म्हटलं याला तर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, एवढं सगळं औषध घेतलं, आता मी काय करू. मी म्हटलं ठीक आहे. मग त्याची केस टेकिंग केली मी आणि त्याला औषध दिलं. म्हटलं 1 महिन्याचं औषध घ्या आणि 1 महिन्यानंतर मला भेटा.
तो 1 महिन्यानंतर आला, सर माझे 2 वार्ड्स पडले म्हणे तुमच्या औषधाने. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. मी त्याला सांगितलं नाही ही गोष्ट. मी त्याला तो म्हणे तुम्ही औषध काय दिलं? मी म्हटलं ते नाही सांगत तुला. आराम झाला ना मग तो कंटिन्यू कर त्याला. मी त्याला मेडिसिनच नाही दिलं. मी त्याला प्लासेबो दिलं. प्लासेबो म्हणजे ज्याच्यात मेडिसिनचा पॉवर नसतो. टॅबलेट, सिम्पल टॅबलेट्स होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या आहेत विदाऊट मेडिसिन पॉवर. आता असं काय झालं की बा मेडिसिन न घेता तो ठीक कसा झाला? ऍक्च्युली काय आहे की होमिओपॅथिक मेडिसिनच्या ऍक्शन्स असतात. काही मेडिसिन 5 दिवस वर्क करते, काही मेडिसिन 14 दिवस, काही 21 दिवस, काही 42 दिवस. सिंगल डोज. होमिओपॅथीचा एक सिंगल डोज 42 दिवस पण काम करू शकतो. त्याची ऍक्शन्स तेवढी असते. आता यांनी इतके मेडिसिन्स घेतले होते तर मी म्हटलं याला आपण आता प्लासेबो देऊन पाहू, कारण याच्या शरीरामध्ये सगळं कॉम्प्लेक्स झालं. तर माझ्या मेडिसिनने तो ठीकच नाही झाला. तो त्यांनी जे पहिले मेडिसिन्स घेतले होते त्यांनी तो ठीक झाला. पण क्रेडिट कोणाला मिळालं? मला मिळालं की बा मी वर्षभर होमिओपॅथी घेतलं, या डॉक्टरचं घेतलं, त्या डॉक्टरचं घेतलं, पण मी दिवस झालो खालीकडेच. तर ते क्रेडिट मला मिळालं कशामुळे? प्लासेबोमुळे. तर हे प्रेझेन्स ऑफ माइंड डॉक्टरला असायला पाहिजे. आता माझ्या जागेवर किंवा मी पण कन्फ्युज झालो असतो की झालं हे घेतलं तर मी आता हे मेडिसिन देऊन पाहतो. मी समजा त्याला एक तिसरी मेडिसिन इंट्रोड्यूस केली असती तर त्या मेडिसिनची ऍक्शन्स वेगळी सुरू झाली असती, त्याला आरामच झाला. तर हे त्याला म्हणतो की माइंड शांत ठेवायला पाहिजे. काही काही ठिकाणी ते समजून घेतलं पाहिजे त्यांनी काय कारभार केला आहे, आणि मग त्या सिक्वेन्सला जर तुम्ही तशी स्टेप घेतली तर त्याचं फीडबॅक तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे हे ऍक्शनवर रिॲक्शन असा प्रकार समजला जाईल. शरीरामध्ये ऍक्शन होतीच ऑलरेडी मेडिसिनची. आपण काहीच नाही केलं, फक्त वेट अँड ऑब्झर्व केलं. मेडिसिननीच त्याला ठीक केलं, होमिओपॅथिक मेडिसिननीच ठीक झाला तो. पण आपण फक्त वेट अँड ऑब्झर्व केलं. तो संयम असायला पाहिजे, मला असं म्हणायचं आहे. की घाई न करता संयम ठेवला तर त्याचा रिझल्ट कुठे ना कुठे काही मिळतो. होमिओपॅथीचे औषधांचे जनरली काहीच साईड इफेक्ट नसतात, नाही पण ते लॉंग टाइम घ्यावं लागतं. नाही असं नाही आहे की समजा एखादा कुठलाही असा आजार आहे की त्याला 6 महिने होमिओपॅथिक मेडिसिन घ्यायची आहे, तर त्यांनी 6 महिन्यात तो ठीक झाला, नंतर औषधाची गरज नाही. होमिओपॅथिक मेडिसिनचा हा एक फायदा आहे की ते डिसीजला क्युअर करते. पण तुम्ही असं बघा की ते त्याच्या शरीरामध्ये अजून कुठले आजार असेल ते पण रिमूव्ह करते. म्हणजे तुम्ही माझ्याकडे ऍसिडिटीसाठी आले किंवा दुसऱ्या एक्झिमासाठी आले, सोरायसिससाठी आले, आणि तुम्हाला ऍडिशनल हेडेक पण आहे, तुम्हाला मायग्रेन पण आहे, तर तुम्हाला मायग्रेनला वेगळं मेडिसिन घ्यायचं आहे, तुम्हाला ऍसिडिटीला वेगळं मेडिसिन घ्यायचं आहे, तुम्हाला सोरायसिसला वेगळं घ्यायचं असं नाही. एक सिंगल मेडिसिन तुमचं 3ही आजार ठीक करू शकते. ही मॅजिक होमिओपॅथीमध्ये आहे. त्याच्यासाठी ते मेडिसिन सिलेक्ट प्रॉपर होणं महत्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला जे 3 पिलर्स सांगितले होते ना, त्या 3 पिलर्सवर ज्यांनी व्यवस्थित काम केलं तर तो 3ही डिसीजला एकाच वेळेस ठीक करू शकेल. आणि एकदा तो पेशंट ठीक झाला तर त्याचा आजार तर चालला जाईल, पण होमिओपॅथी त्याची इम्युनिटी पण बिल्ड करते. इम्युनिटी जर बिल्ड झाली, जसं एखाद्याला क्रॉनिक एलर्जिक रायनायटिस आहे, सर्दी ज्याला म्हणतो आपण, एलर्जी जी आहे ती, तर त्याच्या शरीरामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर ऑलरेडी एलर्जी आहे, पण इतक्या दिवसापासून ती एलर्जी असल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती पण कमी झाली आहे, सतत औषध घेतल्यामुळे आणि आजारामुळे पण. तर समजा औषध देऊन मी त्याचा रोग ठीक केला, पण त्याची प्रतिकारशक्ती जर ठीक नाही झाली तर तो आयुष्यात कधीच ठीक होऊ शकणार नाही. तर ऑब्झर्वेशन आणि फाइंडिंग 2च गोष्टीकडे असायला पाहिजे. डिसीज प्लस इम्युनिटी दोन्ही गोष्टी जर ठीक झाल्या तर तो परमनंट ठीक होईल. मग त्याला औषधाची गरज नाही आयुष्यात. आणि आम्ही अस्थमा, एलर्जी ही जनरली जेनेटिक ऑर्डर आहे. जसं शुगर पाहतो, बीपी घ्या, अस्थमा घ्या, सोरायसिस घ्या, हे अनुवंशिक आजारामध्ये मोडलं जातं. जनरली आपण असं पाहिलंय की वयाच्या 40 नंतर हे आजार येतात समोर, है ना. काही जुनियर असतात. मुलांमध्ये पण आपण शुगर पाहिली आता, की 5-6 वर्षाच्या मुलाला पण आली, पण त्याच्या फॅमिलीमध्ये होते म्हणून आली. असं म्हटलंय की आई वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी ही मुलांनाच देतो. तो वरच्यानी एक नियम करून ठेवला आहे की तुम्हाला सुख घ्यायचा अधिकार आहे, तर दुःखही तुम्हालाच घ्यायचं आहे ना. जेनेटिक आजार हे तुम्हालाच मिळणार आहे, काही आजूबाजूला जाणार नाही. पण असंही होते बरेचदा की शुगर कुणाला आहे, 4 भाऊ आहे, दोघांना आहे, दोघांना नाही आहे. आता त्यांनी त्या पद्धतीने ती सिक्वेन्स मॅनेज केला, एक्सरसाइज रेग्युलर आहे, डाएट कंट्रोल आहे, तर त्याच्यामुळे त्याला ती अनुवंशिक आजार आला नाही, पण येण्याचे चान्सेस राहतात ह्या सगळ्या सिक्वेन्समध्ये. म्हणून काही आजार जे आहे ना, याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलंच पाहिजे. याचं नॉलेज पण पेशंटला असणं खूप आवश्यक आहे की जेनेटिक आजार माझ्या फॅमिलीमध्ये कुठले आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन मी कसं केलं पाहिजे.
कुठे लक्ष ठेवलं पाहिजे. सजग असणं खूप महत्वाचं आहे आजकालच्या याच्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढे तुम्ही सजग असता ना त्याच्यापेक्षा तुमचं शरीर सजग आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणारं जर कोणी असेल तर तो आहे तुमचं शरीर. त्याला जे जे पाहिजे ते मागून घेत असते. जसं शरीरात पाणी कमी झालं तर तुमचा घसा कोरडा होईल. तुम्ही 1 ग्लास पाणी पिले, पाणी तर पोटात गेलं, ते डायनेस चाललं गेलं. तुम्हाला भूक लागली, ते तुम्हाला मागून घेईल. किंवा शरीरात B12 कमी झालं, माउथ मध्ये डिस्कलरेशन येते, येलोनेस येते, ड्रायनेस येऊन जाते, हाताला क्रॅक्स यायला लागतात, हेअर फॉल होते. ते इंडिकेट करते तुम्हाला की हे तुझ्यात गडबड होऊन राहिली, तू लक्ष दे. तुम्ही असं ऐकलं असेल आजकाल न्यूज मध्ये येते की 24 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने गेला. कधीच अचानक जात नाही कोणी, मी असं म्हणतो. त्याला पहिल्यापासून काहीतरी त्रास असतो, तो दुर्लक्ष करतो. जळजळ होणे, चेस्ट पेन होणे, हे त्याला त्रास असेल, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी चेकअप केलं असतं, त्यांनी डॉक्टरला दाखवलं असतं, तर तो ठीक झाला असता. ह्या सगळ्या सिक्वेन्स मध्ये त्यांनी दाखवलं नाही, ह्या सगळ्या ह्याच्यात त्याला त्रास झाला आणि तो एक्सपायर झाला. बरं, जाऊन असं कसं झालं की 24 वर्षाचा पोरगा चालला गेला? पॉसिबलच नाही. म्हणून मी म्हणतो की तुमचं शरीर हे तुमची काळजी तुमच्यापेक्षा जास्त घेते, तर तिथे तुम्ही सजग असायला पाहिजे. तुम्हाला जेही इंडिकेशन वाटलं की माझं हेअर फॉल होत आहे, म्हणजे काहीतरी डिफिशियन्सी आहे शरीरात. प्रत्येक शरीराच्या अवयवाला मल्टीव्हिटॅमिन्स पाहिजे असतात. नखांना वेगळं पाहिजे, डोळ्याला वेगळं पाहिजे, केसांना वेगळं पाहिजे, स्किनला वेगळं पाहिजे, बोन्सला वेगळं पाहिजे, आहे ना. आणि आजकाल तर कॉमन एक पाहायला डिफिशियन्सी येऊन राहिली, व्हिटॅमिन डी आणि B12. मॅक्झिमम लोकांना आहे. B12 तुम्हाला आहारामध्ये मिळून जाईल, पण व्हिटॅमिन डी तुम्हाला जनरली मांसाहारमध्ये जास्त असतं. नाही, असं नाही आहे. व्हेजिटेरियन फूड मध्ये पण आहे, पण ते तुम्हाला समजलं पाहिजे की कशात काय आहे. बरेचदा मी तर माझं तर आहार चांगला आहे, वरण भात भाजी पोळी खाऊन राहिलो, मला कमी कसं झालं. दुसरं एक त्याचा ड्रॉबॅक हा आहे की आपण विषयुक्त अन्न खात आहे. ती जी प्युरिटी पहिले होती ती आता नाही राहिली. फर्टिलाइज सगळं आहे, साखर तशीच आहे, डाळी तशाच आहे, दूध तसंच आहे, हिरवे पालेभाज्या तशाच आहे आणि फळही तसेच आहे. तर त्याच्यात असणारे इन्ग्रेडियंट हे पूर्णपणे तुम्हाला मिळत आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे त्या डिफिशियन्सी दिसून येतात. आणि व्हिटॅमिन डी तर फ्री सोर्स आहे, म्हणजे निसर्गाने दिलेला रेग्युलर मधला फ्री सोर्स आहे की सकाळी तुम्ही कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे, पण कोणीच बसत नाही आजकाल. त्याच्यामुळे चेक केलं तर व्हिटॅमिन डी कमी, B12 कमी, हिमोग्लोबिन कमी, ह्या डिफिशियन्सीज खूप जास्त आहे आजकाल. आणि असं नाही की 40 नंतर, माझ्याकडे येणाऱ्या पेशंट मध्ये 16, 17, 15 मध्ये पण ह्या सगळ्या डिफिशियन्सीज आहेत. म्हणजे बऱ्याचशा लेडीजला गायनिक प्रॉब्लेम याच्यामुळे आहे, डिफिशियन्सीज प्लस हार्मोनल चेंजेस. आणि मुलांमध्ये हेअर फॉलचं प्रमाण जास्त आहे, वजन वाढत नाही, माझा आहार चांगला आहे पण माझ्या अंगाला लागत नाही. 14 वर्षाची मुलगी आहे, मुलगा आहे, आई वडील म्हणतात त्याच्या चेहऱ्यावर तेज नाही. हे स्ट्रक्चर त्याच्यामुळे आहे की आपलं खाणं पिणं बरोबर नाही, आणि असूनही त्या गोष्टीकडे लक्ष नाही. की आहार हा संतुलितच असायला पाहिजे. प्रोटीन्स तुम्हाला रोजचं किती पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन्स किती पाहिजे, वॉटर इनटेक किती पाहिजे, याचं पण. मी पाणी भरपूर पितो, किती 4 ग्लास दिवसभरात, रिक्वायरमेंटच 20 ग्लासची आहे. 4 ते 5 लिटर रोज पाणी जायला पाहिजे, हे नॉलेजच नसते बऱ्याच लोकांना. मग त्याच्यामुळे तो म्हणतो की मी तर पाणी भरपूर किती 4 ग्लासच पितो. मग त्यांनी काय कॉन्स्टिपेशन झालं. पाण्याची रिक्वायरमेंट शरीरात सगळीकडे आहे. स्किनला पण पाणी पाहिजे, युरिनरी सिस्टीमलाही पाहिजे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमलाही पाहिजे. ते डिस्ट्रीब्युशन होईल ना त्या पाण्याचं, आहे ना. शरीर, मी तुम्हाला म्हटलं की सेकंड ब्रेन लिव्हर आहे, ते डिस्ट्रीब्युशन प्रॉपर करत असते. पाणी 1 लिटर जर पोटात गेलं तर युरिनरी सिस्टीमला किती द्यायचं आहे, डायजेस्टिव्हला किती द्यायचं ते डिसाईड करेल. मग एका सिस्टीमला कमी मिळालं तर मग ते डिफिशियन्सीकडे चाललं जाईल. हे स्ट्रक्चर लागू होतं. त्याच्यामुळे मला असं सगळ्यांना सांगायचंय की आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे, पण फक्त औषधावर अवलंबून न राहता एक्सरसाइज, आहार आणि व्यायाम या गोष्टीला जो महत्व देईल त्याचं आरोग्य चांगलं. आणि ज्यांनी इथे दुर्लक्ष केलं त्यांना आमची गरज वारंवार पडत राहील असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, तुमच्या या 35 वर्षाच्या दीर्घकालीन अनुभवात तुम्हाला असा एखादा पेशंट किंवा अशी एखादी तुमची केस की असं फारच क्रिटिकल होतं किंवा यांचं मुळच माझ्या हातात लागत नाहीये, याच्यावर औषध उपचार कसं करावं, असं काही? एक पेशंट आपल्या इथे कोर्टात बाबू होते, नाव नाही सांगत, तर त्यांना वाईन आणि बाहेरचं खूप असं सवय होती खायची. एक दिवस रेग्युलर ते माझे पेशंटच होते, त्यांची पूर्ण फॅमिली. एक दिवस आले माझ्याकडे, म्हणजे खूप घाबरल्यासारखं होऊन राहिलं, तर मी
बीपी चेक केलं, त्यांचं बीपी 200-110 होतं, बाप. खूप एक्सेस. तर मग दुसऱ्या दिवशी सगळं इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं, तर त्यांना कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं होतं आणि कोलेस्ट्रॉल मधला एक घटक आहे ट्रायग्लिसराईड, तो पण खूप एक्सेसिव्ह होता. तर मला डाऊट आला की बा याला काहीतरी गडबड आहे. तर पहिले औषध दिलं, पण ते 8-10 दिवसात ते फ्लक्च्युएशन जास्त होतं. मग त्याची अँजिओग्राफी केली. त्याची अँजिओग्राफी केली तर त्याला 80% एका याच्यात ब्लॉकेज होता हार्टला आणि एका याच्यात 90% होतं. तर ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये मी त्याला म्हटलं की बघ तू आता एखाद्या याला दाखवून दे कार्डिओलॉजिस्टला, तुला ऑपरेट करावं लागेल. तर त्याला ऑपरेशनची मोठी भीती होती. तो म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेट करत नाही, मला होमिओपॅथीच घ्यायचं आहे. ते माझ्यावर स्ट्रेस आला एकदम की अशी क्रिटिकल केस मी माझ्या आयुष्यात कधी दुरुस्त केलीच नव्हती. जी मी कधी केली नाही त्याचं मी कसं म्हणजे एक जबाबदारी होती माझ्यावर. बीपी पण वाढलेला होता, त्याचा बीपी खूप वाढला होता. तर मी म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करू. मी त्याला सगळं व्यवस्थित हिस्ट्री घेऊन औषध सुरू केलं. तसं बीपी कमी व्हायला लागलं आणि टप्प्याटप्प्याने 6 महिने औषध घेतलं. पण 3 महिन्यांनी कोलेस्ट्रॉल जेव्हा चेक केलं, त्याचं कोलेस्ट्रॉल जे 200 पाहिजे असते ते 550 होतं आणि जे ट्रायग्लिसराईड 150 पाहिजे ते 450 होतं. तर 3 महिन्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. जर हे नॉर्मल झालं तर मग मला माझाही थोडासा विश्वास बसला आणि त्याचं बीपी 1 महिन्यात नॉर्मल झालं होतं. म्हणजे जे एक्सेसिव्ह 200-110 होतं ते नॉर्मल स्ट्रक्चरला आलं होतं. मग त्या पेशंटचाही माझ्यावर विश्वास की बा माझं बीपी नॉर्मल झालं आणि कोलेस्ट्रॉल नॉर्मल झालं तर मी ठीक होऊ शकतो. मग त्याचं ते आहाराचं सगळं संतुलन सुरुवातीपासूनच सुरू केलं होतं. तुला दारू पिता येणार नाही, नॉनव्हेज खाता येणार नाही, फॅट फ्री डाएट ठेवावं लागेल, एक्सरसाइज करावं लागेल. त्यांनी हे सगळं फॉलो केलं. 6 महिन्यानंतर त्याची मी पुन्हा एन्जिओग्राफी केली. म्हणजे सगळं स्ट्रक्चर नॉर्मल झाल्यावर त्याच डॉक्टरकडे केली जिथे त्यांनी पहिले केली होती. तर त्याचे जे ब्लॉकेज होते ते जे 90% वालं होतं ते 40 वर आलं आणि जे 80% होतं 20 वर आलं. तो पेशंट आजही विदाऊट मेडिसिन जगत आहे. म्हणजे ते माझ्या आयुष्यातली पहिली केस की जो होमिओपॅथीने माझाही विश्वास नव्हता की मी हार्टचे ब्लॉकेज होमिओपॅथीने ठीक करू शकतो. एंजिओप्लास्टी करायची गरजच नाही पडलीच नाही. आणि ती रिपोर्ट्स आजही त्या पेशंटकडे म्हटलं तू कधीही दाखवू शकतो. ती एंजिओग्राफी आणि सेकंड एंजिओग्राफी दोन्ही त्याच्याजवळ आहे आणि आजही ठीक आहे तो पेशंट. तर ही माझ्या आयुष्यातली खूप म्हणजे चॅलेंजिंग केस होती आणि त्याला रिझल्ट पण चांगला आला. हो ना. ती हिंमत त्या पेशंट आणि दुसरी मी तर ठीक म्हटलं असतं ठीक आहे मी करून टाकेन, पण त्या पेशंटचा विश्वास माझ्यावर जास्त होता की बा नाही मला होमिओपॅथीनेच ठीक व्हायचं आहे. तर तो विश्वास खूप महत्वाचा होता आणि त्यांनी रेग्युलर औषध घेतलं आणि आहार खूप व्यवस्थित पाळला, त्याच्यामुळे तो लवकर ठीक झालं. बरेचदा मला असं म्हणायचंय की बा खूप सर्जरीची घाई न करता थोडं सेकंड ऑप्शन पाहायला पाहिजे कुठल्याही याच्यामध्ये. बरेचदा सर्जरी म्हटलं की आपण घाबरून जातो की अपेंडिक्स आहे, किडनी स्टोन आहे किंवा युरोटेरसचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर घाबरून जातो. सेकंड ओपिनियन एकदा घेऊन मग त्याला शेवटची स्टेप सर्जरी ठेवायला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये हे दीर्घकाळ चालणारे आजार जसं थायरॉइड आहे म्हणजे हे दीर्घकाळ चालणारेच आहे, शुगर आहे, याच्यावर परमनंटली सोल्युशन आहे? 100% आहे. मेडिसिन त्याच्यासाठी आहे, फक्त काही दिवस रेग्युलर घ्यावं लागेल आणि ठीक होऊ शकतात. पण नुसतं मेडिसिन नाही, आहार, व्यायाम आणि मेडिसिन ह्या तिन्ही, कारण हे जेनेटिक आजार आहे ना, शुगर, थायरॉइड हे जेनेटिक आजार आहे. तर त्याला तुम्हाला ह्या गोष्टीचं समन्वय साधणं खूप आवश्यक आहे. तर तो पेशंट ठीक होऊ शकतो आणि मानसिकरित्या पेशंट ठीक असणं खूप आवश्यक आहे. स्ट्रेस घेणं, आजाराचं स्ट्रेस म्हणा किंवा कुठलंही स्ट्रेस, हे पेशंटसाठी घातकच आहे. त्यांनी स्ट्रेस फ्री लाईफच जगायला पाहिजे, तर त्याला त्याचा रिझल्ट मिळेलच. बाकी याच्यातही मिळेल आणि त्याच्या आरोग्याबद्दलही मिळेल. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याचदा व्यायामाला वेळ नसतो, काही नसतं. मग ते आहारशैली किंवा त्याचं जीवन कसं असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? त्यांनी कसं आहे की रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायला पाहिजे, जेवण वेळेवर घेतलं पाहिजे आणि जे जेवण तो घेत आहे ते त्याच्या आरोग्याला योग्य आहे की नाही याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. कुठले कुठले त्याच्या शरीरात डिफिशियन्सीज आहे किंवा त्याला कुठला काही आजार असेल तर त्याचा संलग्न आहार तसा ठेवायला पाहिजे. शुगर असेल एखाद्याला, त्यांनी साखर घेतलीच नाही पाहिजे. डाएट रिस्ट्रिक्शन खूप जास्त आहे, राईस आहे, मैदा आहे, ह्या वस्तू टाळल्या पाहिजे. एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे. जसं थायरॉइड तुम्ही आता म्हटलं, त्याच्यात मिठाचं प्रमाण कमी पाहिजे. सकाळी मॉर्निंग वॉक खूप आवश्यक आहे. स्ट्रेस फ्री लाईफ खूप आवश्यक आहे, कारण थायरॉइड हा हार्मोनल डिसऑर्डर आहे, तुमच्या सगळ्या सिस्टीमला ते डिस्टर्ब करते. तर ते आजारावर पण आहार महत्वाचा आहे आणि जो आजारी नसेल तरी पण संतुलित आहार घेतलं पाहिजे.
पण रेग्युलर वयाच्या 40 नंतर चेकअप केलं पाहिजे. जेनेटिक आजार हे 40 नंतर मॅक्झिमम येतात किंवा डिफिशियन्सी पण आपल्याला जास्त पाहायला मिळते. तर ते रुटीन चेकअप करत राहा, वर्षातून एकदा चेकअप केलं पाहिजे. रुटीन चेकअप. डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला असा पडतो की जनरली काही आपल्याला आजार झाले की आपण एका स्पेशालिस्ट कडे जातो, हो. म्हणजे एंडोक्रोनॉलॉजिस्ट असो, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक स्पेशालिस्ट कडे जातो. हो. पण तुमच्याकडे आलेला एक व्यक्ती पुष्कळ सारे आजार असलेले एक व्यक्ती असेल किंवा पुष्कळ सारे आजार एकाच ठिकाणी दुरुस्त होण्याचं म्हणजे ठिकाण असं म्हणता येईल. जसं आयुर्वेदमध्ये हो. पंचकर्म आहे, हो. विविध पद्धती आहे. तर यामध्ये फक्त औषधं घेतली आणि ती नीट घेतली तरीही तो पेशंट अगदी दुरुस्त होतो, असं होमिओपॅथीमध्ये आहे. होमिओपॅथी डॉक्टर याच्यात भाग्यवान आहे, कारण आमच्या होमिओपॅथीमध्ये जनरली सगळ्या स्तराचे पेशंट्स आहे. आमच्याकडे शुगरवाले पण आहे, बीपी वाले पण आहे, थायरॉइड वाले पण आहे, स्किन डिसीज वाले पण आहे, जनरल मध्ये व्हायरल वाले पण आहे. तर सगळ्या डिसिजेसचे आजार आम्ही ठीक करतो. आम्ही त्याच्यात भाग्यवान समजतो आम्हाला स्वतःला की आमच्याकडे सगळं ओघ आहे. मला तसंच विचारायचं होतं ऍक्च्युली. आयुर्वेदामध्ये जसं पंचकर्म हो नाही, ती बरोबर आहे ना. पंचकर्म आयुर्वेदाच्यातून चांगला तो सिक्वेन्स आहे. नाही, तो सिक्वेन्स आहे, पण तो एक प्रकारच झाला. आणि ॲलोपॅथीमध्ये जसं प्रत्येकाचे स्पेशालिस्ट आहे. तुम्हाला अमुक झालं की त्या स्पेशालिस्ट कडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. आपण असं स्किनचे डिसीज झाले तर डर्माटोलॉजिस्ट कडे जा, आपण असं वेगवेगळ्या ठिकाणी जातो. पण तुमच्याकडे जनरली असं होत नाही. आमच्याकडे मॅक्झिमम तसे असतात, पण जसं सर्जिकल विविध आजारांचा एक उपाय असं बिलकुल तसं म्हणता येईल. पण जिथे सर्जरीची आवश्यकता आहे, आमचे पेशंट आमच्याकडे पहिले येतात. समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर तो रिपोर्ट घेऊन आमच्याकडे येतो की मला असं असं बोन फ्रॅक्चर झालाय. आम्ही त्याला सरळ सांगतो की तू ऑर्थोपेडिक कडे जा आणि तुझं ऑपरेट काय ते करून घे, है ना. हे बघा ना की एखाद्याचं बोन तुटलं, समजा 2 तुकडे झाले, ऑर्थोपेडिक सर्जन काय करतो की त्याला फक्त क्लिप्स टाकून किंवा रॉड टाकून ते फक्त त्या जागेवर आणतो. हाड जुळत नाही, हाड शरीर स्वतः जुळवते. मी तुम्हाला जे म्हटलं ना, स्किन चढत जाते. नाही, ऑसिफिकेशन जी प्रोसेस आहे, जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे ब्लेड लागली, 2 दिवसात ऑटोमॅटिक ठीक होईल ते स्किन. फक्त त्याला तुम्ही एखादा ऑइंटमेंट लावा. ते ठीक कोणी केलं? शरीराने स्वतः केलं. मी तुम्हाला आता जे म्हटलं की शरीर तुमच्यापेक्षा तुमच्या शरीराची काळजी जास्त घेते, तसंच ते बोन जे आहे ऑसिफिकेशन हे शरीर स्वतः जुळवते. फक्त ऑर्थोपेडिक सर्जननी काय केलं आहे की ते जागेवर आणून ठेवलं की आडवं तिडवं जुळायला नाही पाहिजे, एका जागेवर जुळायला पाहिजे, ती लाईन मध्ये जुळून जाईल. पण जुळवण्याचं काम हे शरीर स्वतः करेल. स्वतः सर्जन जो आहे तो शरीर स्वतःच आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे तिथे ते महत्व आहे त्या ऑर्थोपेडिकचं की तुम्हाला त्याच्याकडे जाऊन फक्त ते जागेवर आणणं आहे. युगात अनेक पॅथी आपल्याला दिसतात सर, म्हणजे ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदही आहे. बऱ्याचदा पेशंट या सगळ्या पॅथीतून आल्यानंतर तुमच्याकडे येतो असं वाटतं का तुम्हाला? आणि आमच्याकडे येणारे पेशंट्स हे सगळीकडे फिरून आलेलेच असतात. त्यांना खूप क्रॉनिक डिसीज आहे आणि ते औषध घेऊन थकले. मग त्यांना असं वाटतं की आता एक होमिओपॅथी अशी पॅथी आपण ट्राय करून पाहिली पाहिजे. म्हणजे 10% लोक डायरेक्ट अप्रोच होतात, 90% फिरून आलेले असतात. जे डायरेक्ट अप्रोच वाले आहेत ते ऑलरेडी होमिओपॅथीशी पहिलीपासून जुळून आहे, म्हणजे त्यांच्याकडे लहानपणापासूनच होमिओपॅथीचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे ते डायरेक्ट इकडे तिकडे कुठे जात नाही, आपल्याला जे काही आहे ते आपण होमिओपॅथीमध्ये घेऊ. आणि बऱ्याच लोकांना मग भीती असते की मला शुगर झाली, मला थायरॉइड आहे किंवा मला बीपी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तर मग होमिओपॅथीने होईल की नाही. म्हणून ते सगळ्यात पहिले ट्राय जी सुपर पॅथी आहे ॲलोपॅथी, की जी लवकर आराम देते, त्याच्याकडे जातात. पण ते रिपिटेशन त्यांना पाहायला असं मिळते की माझं औषध तर बंद होणार नाही. म्हणजे एक ॲलोपॅथिक फिजिशियनकडे तुम्ही गेल्यावर या आजारासाठी सगळ्यात पहिला पेशंट प्रश्न हा राहतो की हे औषध तुला रेग्युलर घ्यायचं आहे, तुझं औषध कधीच बंद होणार नाही. म्हणजे त्याची मानसिकता तिथे काय झाली की माझ्या आयुष्यात कधीच ठीक होऊ शकत नाही. जसं तुम्हाला एखाद्याला कुठलाही आजार सांगा, सिक्वेन्स आहे, त्यांना सांगितलं की 100 mg थायरॉइडला गोळी सुरू आहे, ती माझी बंद होणार नाही, ती एक मानसिकता झाली आहे ना. तो पेशंट ठीकच नाही होणार ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये. तर तिथे त्याला ऑप्शन होमिओपॅथी हे आहे की तो ठीक होऊ शकतो. एकदम औषध बंद होणार नाही, होमिओपॅथी प्लस ॲलोपॅथी, आणि मग रिड्युसिंग डोजेसमध्ये जर आलं त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर तो एक पेशंट जर पेशंटने ठेवला तर त्याला त्याचा फायदा होईल. पण सगळ्यात पहिले तो इथून तयार पाहिजे की मला ठीक व्हायचं आहे, आणि होईलच, का नाही होणार. असे कुठला आजार आहे की होमिओपॅथीने ठीक होत नाही? फक्त काही क्रिटिकल केसेस असे आहे की ते नाही होत, तर त्याला तो पर्याय नाही आहे. जसं कॅन्सर सारखा जर आपण विचार केला,
कॅन्सर म्हणजे आता होमिओपॅथीमध्ये खूप चांगले रिसर्च सुरू आहे, पण प्रायमरी स्टेजलाच रिझल्ट खूप चांगले आहेत. सेकंडरी किंवा थर्ड स्टेजला जर गेला तर ॲलोपॅथीमध्ये पण रिझल्ट नाही. आपण पाहतो की तो पेशंट कोलॅप्स होतो. कोलॅप्स. मी असे कितीतरी पेशंट्स पाहिले, डॉक्टरने सांगितलं की ह्या 3 महिने जगेल, त्याला कॅन्सर पॉझिटिव्ह आला आणि तो खरंच 3 महिन्यात गेला है ना. म्हणजे डोळ्यासमोर चालता फिरता पेशंट 3 महिन्यात जातो. किती आधुनिक सगळ्या गोष्टी आहे, सगळीकडे आहे ना. नवीन नवीन रिसर्च झाले, पण कॅन्सर सारखा आजार अजूनही खूप जास्त प्रमाणात फोफावत आहे. आणि याचं मेन कारण जे आहे ना ते आपलं खाणं पिणं आहे. प्लास्टिकचा वापर खूप जास्त आहे, फर्टिलाइज खूप जास्त वापरतो, आंबे कार्बाईडमध्ये पिकवले जातात, केळं हे खूप जास्त आहे, केळं जे आहे कार्बाईडमध्ये पिकवले जातात. आणि ते जे कार्बाईड आहे ते कॅन्सर कॉझिंग एजंट आहे, हे म्हटलं आहे असं, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की फूड अँड ड्रग्सला पण माहित आहे की भट्ट्या लागत नाही, आंब्याचा माच लागत नाही. पहिले माच लागत होता, केळं पिकवायला भट्ट्या लागत होत्या, मी पाहिल्या आहे. आता कुठे दिसत नाही. आता तुम्हाला बिलकुल सगळे फ्रेश फ्रूट दिसतात, पण सगळे पॉयझनस आहे. नैसर्गिक पद्धतीने कुठलीच प्रक्रिया नाही. आणि जी काही आहे ती ऑर्गॅनिक फार कमी आहे आणि फर्टिलाइज खूप जास्त आहे. ऑर्गॅनिक पदार्थ जास्त काळ टिकत नाही असंही बऱ्याच लोकांचा समज नाही टिकत, बरोबर आहे, लवकर खराब होते. कारण ते ऑर्गॅनिक नसतात, ऑर्गॅनिक असतात बिलकुल प्रिव्हेंटिव्ह नसतात, कारण प्रिव्हेन्शन असं काहीच टाकलेलं नसतं त्याच्यात. तेच ना, लोकांच्या ते लक्षात येत नाही, त्याला अजून काही काळ जाऊ द्यावं लागेल असं मला वाटतं. मुलाखतीच्या अनुषंगाने सर आपण इथे आलात, आपला खूप मौल्यवान आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या युनिटला बोलवलं, त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे. आणि मला बोलायची संधी दिली त्यासाठी पुन्हा आभारी आहे. धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.